नमस्कार, मी अनिकेत रासम. गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आता जो तुम्ही ब्लॉग बघणार आहात तो आहे मालवणच्या फिश मार्केटचा. आणि मागे बघताय हरकुळ आहे, म्हणजे मी येईल आहे मालवणसून. पण ह्या ब्लॉगचा पहिला आणि शेवटचा टेक घ्यायचा राहिलेला, कारण आम्ही सकाळी लवकर उठून गेलो. त्यात मी झोपेत होतो, काकासोबत होते. आणि म्हटलं झोपेत कुठे सकाळ मी टेक घेणार. आणि फ्रेश झालेलो पण फ्रेश वाटत नव्हतं, म्हणून मग पहिला टेक घ्यायचा तो राहिला, तो राहूनच गेला. आणि मग त्यानंतर ब्लॉग संपून आलो आणि मग दुसऱ्या ब्लॉगला लागलो लगेच. मग तो शेवटचा टेक पण राहिलेलो माझं. तर ठीक आहे, पहिला आणि शेवटचा टेक इकडचा आहे. पण भन्नाट फिश मार्केट बघाल, भारी भारी सुरमई बघाल. आणि आणखी एक गोष्ट, तिथे पाठीमागे ना मिरच्या सुकत घातल्यात. सो 2-2.5 वर्ष सगळे सांगत होते की मालवणी मसाला कसा बनवतात तुझ्या घरी, याचा एक व्हिडिओ बनव. तर म्हटलं ठीक आहे, आता मालवणी मसाल्याचा पण व्हिडिओ बनवायचा आहे. इथे थंडी खूप आहे गावी, खूप म्हणजे चेहऱ्यावर दिसत असेल, खूप चेहरा फुटला आहे. आणि सर्दी पण झाली आहे थोडीशी. तर उद्याच्या भागात तुम्ही आईच्या हातचा मालवणी मसाला बघणार आहे. सो आधी आज हा व्हिडिओ बघा, एक लाईक हक्काने करा, म्हणजे आम्हाला थोडंसं प्रोत्साहन मिळेल. आणि लवकरच आपले 2 लाख पूर्ण होत आहेत. सो तुम्हाला सगळ्यांना अभिनंदन. आणि उद्या म्हणजे आज 22 आहे, तर उद्या 23, उद्या आपल्या चॅनलचा वाढदिवस आहे. सो 3 वर्ष आपण सलग काम करतो आहे यार. थँक्यू सो मच तुम्हाला. तर मित्रांनो, हा आहे मालवणचं फिश मार्केट. आणि वाजलेत आता सकाळचे 7:30. आणि लास्ट टाईम सुक्या मच्छीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आतली बाजू बघितलेली, आणि ही आहे बाहेरची बाजू. काकीकडे काहीच नाही, म्हणजे काकी मच्छी साफ करायला बसली आहे. आणि माझ्यासोबतच हर्षाचे पप्पा, त्यांना घेऊन आलो आहे मी, कारण त्यांना पण मच्छी घ्यायची होती. चालत मी चांगला वडापाव हवा असेल तर इथे खूप छान वडापाव मिळतो. आणि हा बघताय, हा लिलाव सुरू झाला आहे. आणि किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे ते पण बघू शकता. प्रत्येक जणाला मास्क कंपल्सरी आहे. काकीकडे सुरमई बघ, एवढी मोठी हातात. कितीला घेतली सुरमई? कितीला घेतली? 400. किती किलो पडली? 9 किलो पडली. 9 किलोची सुरमई 400 रुपये किलोच्या भावात सुरमई मिळत आहेत, पण मोठ्या मोठ्यात खूप. आणि इथं सुरमई आहे का? कशी किलो? 450 रुपये किलो. आणि काका बघतायत बरा काय. 6,380. 424 म्हणजे जेमतेम 2,500ची आहे. काय माहिती आता कितीला देतात. आणि हे असे आपले रिअल इस्टेट एजंट कसे असतात तसे हे एजंट आहेत. पकडणारे वेगळे असतात आणि ते आणून यांना देतात, आणि मग ते पुढे विकायचं काम यांचं असतं. कितीला घेतली? 2800. आणि काकाने घेतली सुरमई 2800 रुपये. आता घरी कशी न्यायची तो प्रश्न आहे. काका आलो हा. आणि ह्या साईडला पण मोठा लिलाव चालू आहे. सुरमई बघा केवढी आहे. काकी हा कुठला मासा आहे का काकी? नको तर हा डाळिंब मासा आहे. हा 300 रुपयाला एक मिळतोय. आणि कोकी मासा आला इथे. आणि ते खेकडे आहेत, बारके बारके मासे आहेत. आणि ते त्या खेकड्यांना जास्तच आहे समुद्राच्या खेकड्यांपेक्षा. जिवंत आहेत ना, घेतलंय का?
आणि जे मासे ट्रान्सपोर्ट होतात ना ते असे बर्फात टाकून घेऊन जातात, म्हणजे मासे खराब नाही होत. आणि आहे म्हणजे भरपूर प्रमाणात आहे मासा. आता हा मासा नक्की येतो कुठून ते बघूया. म्हणजे रात्रभर जे बोटीतनं मासे पकडायला गेलेले असतात त्यांच्या बोटी इथे येतात आणि इथून पुढे ते मासे ते स्वतःच घेऊन येतात. आणि हे बाहेर बाहेर जाणारे मासे आहेत. या अशा मोठ्या मोठ्या ट्रॉल्या लागतात, त्यानंतर छोट्या छोट्या बोटींनी जातात, ते इथेच आणून बोट लावतात त्यांची स्वतःची. पण मोठ्या मोठ्या ट्रॉलर्स असतात ना त्या छोट्या छोट्या बोटने मासे पुढे पाठवतात आणि मग कोणतरी जाऊन तिथून मासे फाटीफाटींना घेऊन येतो अशा ट्रॉली ह्याच्यात बकेटमध्ये. एक खेकड्याची जोनी जाळे 800 रुपयाला. 800 रुपयात किती खेकडे असतील तरी दोन्ही मिळून 800 म्हणाले. 1 2 3 4 5 6 7 8 तरी 15-16च्या वर. आणि हलवो 800 रुपये जोडी आहे. आणि पॉपलेट हे सगळे 1000 रुपये. 10 पॉपलेट आहे. छान. आणि इथे पॉपलेट कटिंग चालू आहे. म्हणजे आतला जो काटा असतो तो तुटत नाही म्हणून ते असं तोडायला लागतं. आणि त्याचं झालं त्यांची पॉपलेट कट करून. आमची सुरमई काकाने दिल्याने काय कट करू. काका काही गेले. फोन करू लागतो वाटतं मला त्यांना. हा आमची सुरमई हया झाली कट करून. आपली कट करून झाली. तर मित्रांनो ही आहे ती सुरमई जी काकांनी 2800 रुपयाला घेतली आहे. ही 4 किलोच्या वर 6.5 किलो 6.5 किलोची आहे. आणि इथे ही कोणाची तरी ऑलरेडी कट करून झालेली आहे. भारी वाटते. तरी अजून बाकी आहे कट करून. असा एकदा मी प्रगतदासोबत गेलेलो ना त्या व्हीटीवाल्या ह्याच्यावर माशांच्या लिलावात, तेव्हा बघितलेलं मी. इकडची काही महिला किंवा काही वर्ग असा असतो जे फक्त खास मासे कापायसाठी बसतात. म्हणजे मासे विकायला नाही, ते कटिंगचे पैसे घेतात. एका माशाचे 50 रुपये 30 रुपये असं जसा मासाची साईज असेल तसं. आणि इथे एक आजी कोलंबी साफ करताना बसली आहे. चालू आहे म्हणजे मार्केट हा सकाळी 6:30 पासून सुरू होतो. 6:30 पावणे 7 पासून ते 9 9:30च्या आत बंद पण होऊन जातो. म्हणजे बघू शकता किती क्राऊड आहे. आणि जास्त करून बाहेर जाणारे मासे पण खूप आहेत. हे टेम्पो लागले ते सगळे मासे बाहेर घेऊन जायला. हे बघा घेऊन येले धरून धरून आणतात. आणि ही आता आमची सुरमई कापायला घेतली काकीने. सुरमईचं एक बरं खावले नसतात अजिबात. हे कटिंगचे हे काय शेअरिंग मध्ये घेतलेलं काय. कसं वाटतं पडलो काका तुमका.
600 रुपये. चला तर आता काकी कापायला घेते आपली सुरमई. भाऊ किती वेळ लागतो कापायला. वा टकली बाहेर. वा 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 ताजी आहे. एवढी मोठी सुरमई पोटात एवढू शकत. हे बघूया किती पीस पडतात. एवढेच जाड आहे. एवढंच जाड आहे ना. जाड आहे ना एवढे. अजून पातळ करू. घरातलेच होत ना. भाई जरा का कमी होता वाटतंय का. ही पण सुरमई मोठी आहे रे. किती किलो. 12 किलो. 2 450 1 400. 2 450 1 400. 12 200. हे मोठे मासे जायत नाही तोपर्यंत छोट्या माशांना कोण विचारणार नाही वाटतं. नाही ना. तरी हा विचारणार. आपण काय करतो. 7 मिनिटं झाली तरी काकी अजून सुरमई कापताच. कापून झाल्यावर एकदा वजन करूया काका, म्हणजे आपल्याला कळेल अंदाजे किती किलो गायब झाला. तेवढाच ना. लय काय फेकूचं नाही, फक्त पाडतो शेपटीचा भाग आणि पुढचं टाकलेचा भाग ना. अर्धा किलो. 400 रुपये किलोच्या प्रमाण 200 रुपयाची घाण. हे बघा तर डोकं पण साफ करून देतात हे लोक. अजून पण आमची काकी सुरमईच कापतात. कोलंबी पण साफ करून देतात. ही किती रुपयाची भेटली कोलंबी? सुरमई कितीला घेतली? 1800. ही 700 रुपयाची कोलंबी आहे. आमची सुरमई 2800ची होती. ही आहे ती 1000. ती पण तेवढीच असेल, ती मोठी आहे जरा. या आमच्या सुरमईचा टकला डोल्यान रकात पाण्यात.
6 किलो सुरमई एवढी झाली आहे. बापरे, एवढी खातं लागो मग. एक स्लाइस जरी खाल्ला तरी झाला, भागला. रावलं तर बरं. राहुला किती रुपये घेतात कटिंगचे? थांब बाबा. 100. असतील 100-150 रुपये. सगळीकडे नुसता व्यवहार 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 चालू आहे. तर झाला एवढंच होता बाजार. एवढाच म्हणजे खूप होता. म्हणजे अजून तासभर तरी आहे. मी लवकर आलेलो काकांमुळे, नाही तर मी पण असं 8:30 नंतरच येणार होतो. आज काकांपैकी खास मी 7:30ला आलो. काय राहुला आपला नाही चला. चला आपण ते जाऊया, वडापाव खाऊया आणि घरी जाऊया. 14 किलोचे मासे कसे किलो काका आहे? काका कसे किलो आहे? दिले म्हणतात. सांगणार नाही पण कसे किलो. काकी खुश आहे, काकी खुश आहे, हसते. काकी एकदम क्वालिटी वाले मासे घेऊन बसली. कोलंबी, पापलेट, हलवा, सुरमई. हा चला. हा 2 वडापाव द्या. का हो? आणि या काकींकडे वडापाव खूप छान मिळतो. फिश मार्केटच्या समोर आहे. नक्की